हे नादुरुस्त असल्याचं दिसून येते। कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्य आपण दाखवतोय कशा पद्धतीने हा पर्याय मार्ग बनवला आपण बघतोय। ह्या ठिकाणी जो पर्याय मार्ग बनवला आहे तो साधं खडीकरण केले, लाकडी बांबू आहेत आणि एकत्रित आपण जर पाहिलं रात्रीच्या वेळेस हॅलोजन किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्याही कुठे दिसून येत नाही। म्हणजे जो काही पर्याय मार्ग आहे तो धोकादायक आहे। शिरगाव अलोरे या मार्गावरती शिरगाव कुंभारलीला जोडणारा एक पूल आहे आणि त्याचं बांधकाम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। खरं म्हणजे गेल्या महिन्याभरापासून ज्यावेळेला हा पूल बांधायचा चालला होता तिथपासून आम्ही अधिकाऱ्यांना सांगतोय की या ठिकाणी हा जो बायपास तुम्ही तयार करताय, पर्यायी मार्ग तयार करताय, तो व्यवस्थित असला पाहिजे आणि सुरक्षित असला पाहिजे। परंतु आणि येत्या 11 मार्चला आमच्या 3 गावचं कुलस्वामिनी असणारं दैवत आई महाकालीची यात्रा आहे। मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी असते, रहदारी असते आणि तत्पूर्वी हा पूल तोडण्यात येऊ नये असं त्यांना ठेकेदार आणि अधिकारी यांना सूचित करण्यात आलं होतं। तरीसुद्धा यांनी मुजोरगिरी केलेली आहे आणि त्यामुळं फार मोठा घोटाळा आणि गोंधळ सुरू झालेला आहे। या ठिकाणी ज्या पद्धतीनं या बायपासचं काम केलेलं आहे ते अत्यंत धोकादायक आहे। या ठिकाणी 2 व्हीलर घसरत आहेत, त्या ठिकाणी व्यवस्थित डांबरीकरण केलेलं नाही आहे। रात्रीच्या वेळी इतका धोकादायक इथं परिस्थिती निर्माण झाली की एखादा गाडीवाला डायरेक्ट नदीपात्रात कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते आणि याचा कोणताही विचार सुरक्षेच्या दृष्टीनं ना अधिकाऱ्यांनी केलेला आहे ना ठेकेदारांनी केलेला आहे। सबब या ठिकाणी जोपर्यंत हा मार्ग पूर्णतः सुरक्षित केला जात नाही तोपर्यंत या पुलाचं काम आम्ही रोखतोय आजपासून। आम्ही ज्यावेळेला इशारा काल दिला त्यावेळेला आज त्यांनी काम बंद ठेवलेलं आहे। परंतु या मुजोर अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना जर जनतेची काही पर्वा नसेल तर आम्ही 100% जोपर्यंत आम्हाला विकासाची वानवा नाही परंतु या ठिकाणी जनतेचा जीव धोक्यात टाकून जर कोणी आपल्या ठेकेदारीचं काम करत असेल किंवा आणखीन काही गोष्टी करत असेल तर हे आम्ही चालून देणार नाही। जोपर्यंत हा पर्यायी मार्ग पूर्णतः सुरक्षित केला जात नाही तोपर्यंत हे काम आम्ही रोखून धरणार आहोत। त्याचं काम चालू आहे आणि त्याच्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून जो ब्रिज केलेला आहे तो व्यवस्थित नाही आहे, नुसती खडी टाकलेली आहे आणि त्याच्यामुळं काल 2 भगिनी 2 व्हीलरवरून घसरल्यात आणि जर त्यांना काय आता कुणालाही लागलं, प्रत्येकजण जाणारं येणारं असतं अलोरा मार्गे कुंभारलीला वगैरे, तर तो धोकाच आहे। हा रस्ता व्यवस्थित त्याच्यासाठी व्हायला पाहिजे आणि डांबरीकरण त्या पर्यायी रस्त्यावरती व्हायला पाहिजे असं मला वाटते। आमच्या रिक्षावाल्यांना खूप त्रास होत आहे आणि येता जाताना गाडी कर्विंगला वगैरे एसटी वगैरे आम्हाला घासेल अशी आम्हाला भीती वाटते। तरी या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर रस्त्याचं काम लवकरात पूर्ण करावं। सांगायचं म्हणजे ज्यावेळेस रस्त्याला मंजुरी मिळाली ह्या पुलाची त्यावेळेस आम्ही स्वतः वाजे साहेबांजवळ संपर्क करून की तुम्ही जो पर्यायी मार्ग द्याल तो व्यवस्थितरित्या तुम्ही केला पाहिजे आणि कालच आमची फोनवर चर्चा झाली। कालच मी वाजे साहेबांना फोन केला होता आणि सांगितलं की तुम्ही जो पर्यायी मार्ग केलात त्याची डांबर उकडलेली आहे आणि महिला 2 व्हीलर घेऊन दोघीजणी घसरलेले आहेत। तरी तो मार्ग जो पर्यायी मार्ग तुम्ही केलात त्याचं व्यवस्थितरित्या डांबरीकरण करून वाहनधारकांच्या सुरक्षेची काळजी घेऊन ते डांबरीकरण तुम्ही व्यवस्थित करायचं, नंतरच तुम्ही पुलाचं काम करायचं आहे। ते मला म्हटले की मी ताबडतोब त्या ठेकेदारांना सांगितलेलं आहे की डांबरीकरण ते व्यवस्थित करून घ्या, ग्रामस्थांच्या तक्रारी येत आहेत। अशा पद्धतीने त्यांनी काल मला एक आश्वासन दिलं आहे आणि आपण आज परत मला रात्री भरत शेठ बोलले की आपण उद्या आंदोलन करतोय, ह्या रस्त्याचं काम आपण पुलाचं काम थांबवायचं आहे। आपण सगळ्यांनी 11 वाजता जमायचं, त्या पद्धतीने आज आपण जमलो आहे। आपल्या ज्या मागण्या आहेत खरोखरच आपली आता 3 गावचं आपलं देवस्थान महाकालीची यात्रा येते। मी साहेबांना काल रिक्वेस्ट केली की यात्रा येते आणि इथं भाविक हे मोठ्या प्रमाणात येत असतात, त्याप्रमाणे तुम्ही सुरक्षेची प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घ्या। कारण हे 3 गावचं जोडलेला हा ब्रिज आहे, अलोरा कुंभारली आणि शिरगाव। आणि कुंभारली म्हटलं तर दळणवळणाच्या सुद्धा सुविधा ह्या शिरगावमध्येच आहे। शिरगाव बाजारपेठ मोठी असल्याने ह्या आम्हाला पुलाची फार आवश्यकता आहे। तुम्ही काम करा, पुलाचं काम झालं पाहिजे कारण तो ब्रिटिशकालीन पूल आहे, त्याचं काम झालं पाहिजे। परंतु पर्यायी मार्ग जो तुम्ही करताय तो ठेकेदाराला सांगून त्याचं व्यवस्थित डांबरीकरण तुम्ही करून घ्या अशी काल मी त्याला रिक्वेस्ट केलेली आहे। आपण इकडे पाहिलं तर या ठिकाणी रहदारी आहे, वाहन चालक आहेत आणि पर्यायी मार्ग जो बायपास आहे तो पूर्णपणे नादुरुस्त आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार आहे। कॅमेरामॅन सायशिक निसर्शिक लोकशाही नगी चुकून लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा।